पुढील बाबांचा संदेश। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। जेव्हा अधर्माचे वर्चस्व वाढते व वास्तविक धर्म लोप पावतो तेव्हा भगवंत कोणत्याही रूपाने अवतीर्ण होतात। धर्मतत्वाच्या विरोधात जातो तो अधर्मीय। धर्माची तत्वे वेदामध्ये सांगितली आहेत। धर्मतत्व म्हणजे भगवंताचे नियम, त्याच्या तत्वाचे उल्लंघन करतो तो अधर्मीय आहे। जरी तो ब्राह्मण असला तरी तो अधर्मीयच। परंपरेतील प्रमाणित आध्यात्मिक गुरूंना शरण जाणं यासारखा परमोच्च धर्म नाही असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सुद्धा सांगतात। भौतिक बंधनातून जीवाची होणारी मुक्ती जीवाला सहजासहजी मुळीच साध्य होत नाही। निर्विशेषवादी आणि योगी यांना अतिशय क्लेश सोसल्यानंतर अनेक जन्मानंतर मुक्ती प्राप्त होते। ती भगवंताच्या निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्यापुरती असते, अर्थात ती अंशिक असते। अशा मुक्तीने मनुष्य पुन्हा भौतिक बंधनात येण्याची शक्यता असते। सद्गुरूंचे दिव्य स्वरूप जाणल्यानंतर त्यांच्या भजनात लीन होतो, त्याला जी मुक्ती मिळते ती शाश्वत असते। या मुक्तीने त्याला पुन्हा भौतिक जगात येण्याचा अजिबात धोका नसतो। सद्गुरूंचे स्वरूप न जाणणे म्हणजे तमोगुण। तुम्हीच परमब्रह्म स्वयं भगवान आहात असा सद्गुरूबद्दल ज्याचा निश्चय झाला तो तत्काळ शाश्वत मुक्तीला पात्र झाला। जो मृत्यूला घाबरून जगतो तो जिवंत असून मृत असतो, त्याचे जीवन मृतावस्थेत असते। जो मृत्यूला न घाबरता जगतो तो मृत्यू पावला तरी अमर असतो। आज आपण कशासाठी जगतो तर हा सध्या चाललेला वैष्णव मेळाव्याचा पर्वकाळ साधण्यासाठी, हा अमृत लाभ घेण्यासाठी। हा असा पर्वकाळ साधता येत नसेल, हा लाभ घेता येत नसेल तर त्याचा जगून काय फायदा। प्रभात समयी बाबांच्या भजनात सक्रिय होतो तो शाश्वत मुक्तीचा हक्कदार होतो। बाबा सद्गुरू भजनाचे गुह्य प्रगट करताना म्हणतात, जेव्हा संदेशाचा यथार्थ बोध होत नाही तेव्हा बाबांचं आवडीनं प्रेमाने भजन करावं। त्यांच्या भजनात यथार्थ बोध दडलेला आहे। योग्य वेळी प्रसंगानुसार स्वतःहून यथार्थ बोध प्रकट करतील। तुम्ही बाबांचं आवडीनं प्रेमानं भजन करता म्हणूनच बाबांनी तुम्हाला आशीर्वाद दिला आहे। जेथे तुम्ही आहे तेथे मी आहे, जेथे तुम्ही नाही तेथे मी नाही। तुम्ही घोटीला जाणार नव्हता म्हणून तिथला पुण्यतिथीचा कार्यक्रम रद्द केला असावा। लाखो वर्षापूर्वी सूर्याला जे ज्ञान प्रदान केलं त्या ज्ञान मार्गापासून मुळीच भ्रष्ट होत नाहीत ते आध्यात्मिक गुरु। तेच गीतेचा यथार्थ संदेश साधकापर्यंत पोहोचवू शकतात। गीतेचा संदेश जाणू शकत नाहीत किंवा समजावून घेऊ शकत नाहीत ते श्रद्धाहीन असतात। गीता संदेश न समजण्याचे अज्ञान आध्यात्मिक गुरुच्या सानिध्यात नष्ट होते। यासाठी आध्यात्मिक गुरूंना जाणणं फार महत्त्वाचे आहे। आध्यात्मिक क्रियेत दोन भाग आहेत। एक म्हणजे स्वतःच्या आत्म्याबद्दल जाणणे आणि दुसरं म्हणजे भगवान सद्गुरू यांच्याबद्दलचे तथ्य स्वरूप ओळखणे। पण त्यासाठी आजकाल स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्याच्या मागे लागलेल्या स्वार्थी लोकांपासून सावध राहणे सुद्धा फार महत्त्वाचे आहे, कारण असे लोक इतरांना वास्तविक मार्गापासून भ्रष्ट करत असतात। यासाठी एकनाथ महाराज म्हणतात, सावध होऊनी भजने लागा, देव करा कैवारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी। संतांनी पावलोपावली धोक्याचे इशारे देऊन ठेवले, त्या इशाऱ्याकडे लक्ष देणारे क्वचितच आहेत। त्यांनी दिलेल्या इशाऱ्याकडे लक्ष देऊन आपला मार्गक्रम चालू आहे। आपण भगवंतापासून वेगळे आहे असे वाटणे किंवा अशी भावना निर्माण होणे म्हणजे माया। या माया प्रकृतीच्या योगाने ज्ञान झाकलं जातं आणि आत्मभाव जाऊन देहभाव निर्माण होतो। हा देहभाव अज्ञानाचा अर्थात मायेचा आश्रय घेऊन काहीतरी कल्पना करून प्रपंच म्हणजे उपाधी तयार करून त्यात निरर्थक अडकून बसतो। मी केलं या अहंकाराचं म्हणजे दुःखाचं पांघरून घेतो आणि दुःखी कष्टी होऊन रडत बसतो। अशा वेळी महापुरुषाची भेट होते, त्यावेळी अहंकाराचा पर्दाफाश होतो। कोणतीही गोष्ट वारंवार केल्याने किंवा ऐकल्याने दृढभाव आत्मविश्वास वाढतो, म्हणून तत्वाबद्दल निरनिराळ्या प्रकारे पुनरुच्चार करण्याची पद्धत आहे। तत्वज्ञानी म्हणून घेणाऱ्या लोकांचा एक वर्ग आहे।
तो वर्ग शरीरा व्यतिरिक्त आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवत नाही. असे कुठे असते का? असे म्हणणारे भगवान श्रीकृष्णाने गीता सांगितली त्यावेळी सुद्धा होते. अशा लोकांचे विचार ऐकून भरकटलेली बरीच मंडळी होती आणि आजही आहेत. अशांचे विचार आपण ऐकणे म्हणजे महादोष. म्हणून संतांना ओळखून त्यांच्यावर विश्वास ठेवण्यातच आपलं हित आहे. गीता तत्व सोडून आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवत नाहीत ते जडवादी. जडवादीचे प्रमाण वाढतं तेव्हा हिंसेला प्रोत्साहन न देता हिंसा घडते. ती ईश्वराच्या आज्ञेनुसार घडते. जे घडतं ते ईश्वराच्या आज्ञेनुसार घडत असतं. त्यात या जीवांना शोक करण्याचं काहीच कारण नाही. आत्मा अमर आहे, शरीर क्षणिक आहे. काही शारीरिक गुणदोषामुळे अधर्म वाढतो तेव्हा ईश्वराला प्राकृतिक हिंसा घडवून धर्माची स्थापना करायची असते. भीष्माचार्य व द्रोणाचार्य यांच्या प्राकृतिक दोषामुळे अधर्म वाढला होता. त्यामुळे त्यांची प्राकृतिक हिंसा करावी लागली. या हिंसेचा अर्जुन शोक करत होता. अज्ञानाने अर्जुन शोक करून ईश्वरी कार्यात अडथळा निर्माण करत होता. म्हणून गीता तत्व सांगून भगवान श्रीकृष्ण वारंवार अर्जुनाला आव्हान करून सांगत होते, उठ अर्जुना, धनुष्य उचल आणि युद्ध कर. सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा तीच प्रक्रिया आमच्यावर करून सांगत आहेत. शोक करत बसू नका. तुमच्याकडून झालेल्या कार्याची जाणीव ठेवू नका. आपल्याकडून झालेल्या कार्याची जाणीव ठेवणे म्हणजे शोक करणं. वरील संदेशात असा उल्लेख आहे की काही शारीरिक गुणदोषामुळे अधर्म वाढतो तेव्हा ईश्वराला प्राकृतिक हिंसा घडवून धर्माची स्थापना करायची असते वगैरे वगैरे. सध्या बंदच्या नावाखाली जाळपोळ, दंगल, हिंसा घडत आहे. त्याला कारण काय? मनुष्य जोपर्यंत शरीर किंवा प्रापंचिक सुखाच्या उद्देशाने कर्म करत राहतो तोपर्यंत कर्मानुसार त्याला विविध प्रकारच्या शरीरामध्ये निश्चितपणे देहांतर करून शरीरातच राहावं लागतं. शरीर हे अनेक प्रकारे दुःख देणारे आहे. शरीर दुःखाला कारण आहे हे माहीत नसल्याने बहुतेक लोक इंद्रिय तृप्तीसाठी वेडे होऊन जीवन सफल करण्याचा निरर्थक प्रयत्न करत असतात. केवळ ज्ञान मुक्ती प्राप्त करण्यासाठी पुरेसे नाही तर आत्मस्तरावर कर्म करणं आवश्यक आहे. अन्यथा भवबंधनातून मुक्ती मिळू शकत नाही. मनुष्याचे मन सकाम कर्मात गुंतलेले असले किंवा अज्ञानाने प्रभावित झाले असले तरी भगवान सद्गुरूविषयी प्रेमभाव युक्तीने भजन केल्यास भौतिक अस्तित्वाच्या बंधनातून मुक्त होण्याची संधी प्राप्त होऊ शकते. कर्मसन्यास योगापेक्षा सद्गुरू भजन श्रेष्ठ आहे. कारण कर्मसन्यास योग करायला जाऊन पतन होण्याची शक्यता असते. सद्गुरू भजनाशिवाय कर्मसन्यास योग पूर्णतेला जाऊ शकत नाही. म्हणून सध्या आपल्याला सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या भजनाशिवाय दुसरा पर्याय नाही. सद्गुरूंनी ब्रह्मविद्येचा सुकाळ होऊ दे या जगावरी असे म्हणून जगावर कृपा केली आहे. पण ही कृपा फक्त तुम्ही एकट्याने संपादन केली म्हणून तुमचं कौतुक वाटतं. तुम्ही एकट्याने संपादन केली म्हणून तुम्ही सुदैवी व इतरांनी संपादन केली नाही हे त्यांचं दुर्दैव. भगवत धाम प्राप्त करण्यास उत्सुक असणाऱ्या मनुष्याने भगवंत प्रत्येक वस्तूचा स्वामी आहे असे जाणून कोणत्याही गोष्टीवर अथवा वस्तूवर आपल्या मालकी हक्काचा दावा करू नये. असे ज्ञान होऊन आचरणात येते त्याला परिपूर्ण वैराग्य म्हणतात. जीव अंशरूपाने गुणात्मक दृष्ट्या भगवंताशी एकरूप आहे परंतु परिणामात्मक दृष्ट्या भिन्न आहे. म्हणून भगवंताशी एकरूप असण्याची बऱ्याच लोकांची संकल्पना चुकीची आहे. प्रत्येक वस्तू भगवंताची आहे. प्रत्येक घटना त्याच्या इच्छेने होते असे जाणून प्रत्येक वस्तू किंवा गोष्टीचा त्याच्या सेवेसाठी उपयोग करावा. प्रत्येक घटना भगवंताचे प्रयोजन म्हणून त्याचा स्वीकार करावा. मायावादी पंथातील संन्यासाने केलेल्या कृत्रिम ढोंगी संन्यासापेक्षा हा योग श्रेष्ठ आहे. आपल्या कर्मफलाचा द्वेषही करत नाही किंवा कर्मफलाची अपेक्षाही नसते असा भगवत भावित नेहमी संन्यासीच असतो. या संन्यासाला सद्गुरू भजनाशिवाय दुसरं काही सुचतच नाही.